Hello students, welcome to this new lecture of a solution of system of linear equations. In the last lecture, we seen what is the meaning of iterative method, that is the indirect method. Similarly, we seen one important iterative method, that is a Jacobi's iterative method to solve the given system of linear equations. We discussed that particular method thoroughly in the last lecture. We discussed that theoretical equation system of linear equations, how to solve that system of linear equations by using Jacobi's method, that we have seen in the last lecture. Now, at that time, I said that from equation number 1, we have to find out the value of the first variable, that is x1 or x. Similarly, from the equation number 2, we have to find out the value of the second variable, that is a y or x2. And similarly, from the third equation, we have to find out the value of the third variable, that is a z or x3. ओके, म्हणजे पहिल्या इक्वेशन नुसार पहिल्या व्हेरिएबलची किंमत काढायची, दुसऱ्या इक्वेशन नुसार दुसऱ्या व्हेरिएबलची आणि तिसऱ्या इक्वेशन नुसारच तिसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढायची आहे. असं आपण कालच्या लेक्चरमध्ये किंवा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जी जॅकोबीज मेथड डिस्कस केली होती त्याच्यामध्ये पाहिलं होतं. ओके, जेव्हा आपण पहिल्यावरून पहिल्याची, दुसऱ्यावरून दुसऱ्याची आणि तिसऱ्यावरून तिसऱ्याची किंमत काढायची असं बोलतो, तेव्हा पहिलं इक्वेशन कोणतं असेल, दुसरं इक्वेशन कोणतं असेल आणि तिसरं इक्वेशन कोणतं असेल यांचा क्रम महत्वाचा आहे, यांची ऑर्डर ही महत्वाची आहे. ओके, म्हणजे कोणतं इक्वेशन पहिलं घेणार, कोणतं इक्वेशन दुसरं घेणार आणि कोणतं इक्वेशन तिसरं घेणार यांचा क्रम महत्वाचा आहे, यांची ऑर्डर महत्वाची आहे. नाउ in this lecture, in today's lecture, we are going to discuss how that equations are arranged. Okay, म्हणजे how that equations are arranged, म्हणजे त्या इक्वेशनचा क्रम कसा घ्यायचा हे आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. That is, in this lecture we are going to discuss how to arrange the linear equations in the given system of linear equations, that arrangement or that policy of arrangement that equations so as to given system of linear equation convergent to the root. This particular process is known as a pivoting strategy. Okay, thus in today's lecture we are going to discuss pivoting strategy. Similarly, we are going to discuss one example of finding the solution of system of linear equations by using Jacobi's method. Okay, so let us discuss pivoting strategy. Pivoting strategy. तर पायवोटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर आपण कालच्या लेक्चरमध्ये जॅकोबीज मेथडने दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्सला जेव्हा सोल्युशन काढत होतो तेव्हा आपण सांगितलं होतं पहा की पहिल्या इक्वेशन नुसारच पहिल्या व्हेरिएबलची किंमत काढायची. फ्रॉम द सेकंड इक्वेशन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ सेकंड व्हेरिएबल, दॅट इज द x2 or y. Similarly, from the third equation we have to find out the value of the third variable, that is the x3 or z. ठीक आहे, म्हणजे पहिल्या इक्वेशन नुसारच पहिलं व्हेरिएबल, दुसऱ्या इक्वेशन नुसारच दुसरं व्हेरिएबल आणि तिसऱ्या इक्वेशन नुसारच तिसऱ्या व्हेरिएबलची किंमत आपण काढणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी जेव्हा आपण पहिल्यानुसार, दुसऱ्यानुसार आणि तिसऱ्यानुसार असं बोलतो तेव्हा पहिलं इक्वेशन कोणतं असावं, दुसरं इक्वेशन कोणतं असावं आणि तिसरं इक्वेशन कोणतं असलं पाहिजे, त्या इक्वेशनच्या क्रमाला प्राधान्य आहे. ओके, ऑर्डर ऑफ इक्वेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इक्वेशनच्या ऑर्डरला महत्त्वाचं आहे. पहिलं इक्वेशन कोणतं असावं, दुसरं इक्वेशन कोणतं असावं आणि तिसरं इक्वेशन कोणतं असावं हे ठरवण्यासाठी आपण एक विशिष्ट प्रकारची स्ट्रॅटेजी यूज करणार, विशिष्ट प्रकारची कंडिशन यूज करणार आणि त्या स्ट्रॅटेजीलाच आपण पायवोटिंग स्ट्रॅटेजी असं म्हणणार. ठीक आहे, तर पायवोटिंग स्ट्रॅटेजी नुसार आपण काय ठरवतो, तर इक्वेशनचा क्रम कोणता असावा, कोणतं इक्वेशन पहिलं असावं, कोणतं दुसरं असावं आणि कोणतं तिसरं असावं. ही जी काही पायवोटिंग स्ट्रॅटेजी आहे ती दोन्ही इटरेटिव्ह मेथडसाठी, म्हणजे जॅकोबीज इटरेटिव्ह मेथड आणि गॉस सेडेल इटरेटिव्ह मेथड, या दोन्हीही मेथड्ससाठी सेमच आहे. ओके, आणि ही पायवोटिंग स्ट्रॅटेजी अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स ही पायवोटिंग स्ट्रॅटेजी काय बघूयात. द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर द कॉन्व्हर्जन्स, ओके, फॉर द कॉन्व्हर्जन्स ऑफ जॅकोबीज मेथड टू द सोल्युशन इज दॅट the equations should किंवा must satisfy the following condition. ठीक आहे, जर आपल्याला माहिती ऑफकोर्स काल आपण डिस्कस केलं होतं की जॅकोबीज इटरेटिव्ह मेथड मध्ये किंवा पुढे येणाऱ्या गॉस सेडेल इटरेटिव्ह मेथड मध्ये या दोन्ही मेथड या इटरेटिव्ह मेथड्स आहेत.
त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा इनिशियल अप्रॉक्सिमेशन टू दी सोल्युशन ॲझ्युम करणार, त्याच्यानंतर आपण नंबर ऑफ स्टेप्स कॅरी आउट करणार, नंबर ऑफ अप्रॉक्सिमेशन्स घेत जाणार, म्हणजेच नंबर ऑफ इटरेशन्स परफॉर्म करत जाणार, आणि नंबर ऑफ इटरेशन्स परफॉर्म करत 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 वी हॅव टू अप्रोच टुवर्ड्स दी करेक्ट सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे वन स्ट्रोक, डायरेक्ट वन स्ट्रोक एका स्टेपमध्ये आपल्याला उत्तर मिळत नाहीये. तर आपण इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स मध्ये मॉडिफिकेशन्स करत 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 इटरेशन्स करत 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 आपण फायनल सोल्युशन पर्यंत पोहोचतोय. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ इटरेशन्स आपल्याला घ्यावे लागतात. त्यापैकी समजा आपल्याला दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत करेक्ट सोल्युशन काढायचं झालं तर माहिती आहे ऑफकोर्स कधी कधी 5 इटरेशन लागतील किंवा कधी कधी 6 इटरेशन लागतील. जर 5 आणि 6 या दोन लगतच्या इटरेशनच्या व्हॅल्यूज करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस म्हणजे करेक्ट अप टू डिझायर्ड ॲक्युरसी जर सेम आल्या तर आपण 6 इटरेशन नंतर थांबणार. जर सेम नाही आल्या तर आपण इटरेशन्स घेत असंच पुढे जाणार. म्हणजे इटरेशन्स घेण्याची जी काही प्रोसिजर आहे ती थांबणार नाहीये. ठीक आहे, नंबर ऑफ इटरेशन्स आपल्याला कॅरी आउट करतच जावं लागणार आहे. तर हे जे काही इटरेशनची संख्या आहे ते कमीत कमी इटरेशन्सच्या संख्येमध्ये जास्तीत जास्त करेक्ट सोल्युशन यावं, म्हणजेच कमीत कमी इटरेशन्सच्या स्टेपमध्ये जास्तीत जास्त करेक्ट सोल्युशन यावं, म्हणजेच दी जॅकोबीज मेथड इज टू कॉन्व्हर्जन्स टू दी रूट. कॉन्व्हर्जंट टू दी रूट याचा अर्थ काय, कमीत कमी नंबर ऑफ इटरेशन्स मध्ये जास्तीत जास्त करेक्ट सोल्युशन येण्यासाठी आपण इक्वेशनचा क्रम डिसाइड करणार आहोत. म्हणजे पहिले इक्वेशन कोणतं असेल, दुसरं इक्वेशन कोणतं असेल आणि तिसरं इक्वेशन कोणतं असेल, या इक्वेशनचा क्रम, या इक्वेशनची ऑर्डर एका विशिष्ट प्रकारे आपण घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला नंबर ऑफ इटरेशन्स कमीत कमी लागतील. ती ऑर्डर ठेवण्यासाठी आपण पायवोटिंग स्ट्रॅटेजीचा यूज करणार आहोत. म्हणजे काय, द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर द कॉन्व्हर्जन्स ऑफ जॅकोबीज मेथड as well as Gauss-Seidel method is that to the solution is that the equations must satisfy the following condition. Condition काय आहे, the summation of, yes this condition is important. बऱ्यापैकी एक्झाम्पल मध्ये किंवा बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये हे क्वेश्चन असतोच आहे. व्हॉट इज दॅट, समेशन ऑफ मॉड ऑफ AIJ divided by AII that must be less than 1 for all I and J. Okay, necessary and sufficient condition बऱ्याच वेळेस fill in the blanks ला येतं. The necessary and sufficient condition for the Jacobi's method as well as Jacobi's असेल किंवा Gauss-Seidel method for the convergent to the root is that किंवा इज डॅश 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 म्हणल्यानंतर ही कंडिशन लिहायची. व्हॉट इज दॅट कंडिशन, मॉड ऑफ AIJ डिवाइड बाय AII दॅट मस्ट बी लेस दॅन 1 फॉर ऑल द व्हॅल्यूज ऑफ I अँड J. ओके, फिल इन द ब्लँक साठी विचारले जाते किंवा 2 मार्कासाठी व्हॉट इज द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर द कॉन्व्हर्जन्स ऑफ जॅकोबीज मेथड टू द रूट किंवा टू द सोल्युशन, असा पण क्वेश्चन विचारता येईल. त्यावेळेस हे आन्सर देता येईल. जर फिल इन द ब्लँक्सला विचारलं तर फिल इन द ब्लँक्स मे बी इथे असेल किंवा मे बी इथे असेल. ठीक आहे, कुठेही असू शकता. कंडिशन व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ही कंडिशन अतिशय महत्त्वाची आहे. पहिल्यांदा आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवत असताना दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स आपली ही कंडिशन सॅटिस्फाय करते आहे किंवा नाही ते चेक करणार. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर नक्कीच आपल्याला नंबर ऑफ इटरेशन्स कमी लागणार आहेत आणि आपण करेक्ट ट्रॅकने एक्झाम्पल सोडवणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी ही कंडिशन व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. कंडिशन काय आहे, समेशन ऑफ मॉड ऑफ AIJ डिवाइड बाय AII इज लेस दॅन 1 फॉर ऑल द व्हॅल्यूज ऑफ I अँड J. आता याचा अर्थ काय बघूयात, एक्सप्लेन करतो म्हणजे डेफिनेटली नंतर समजेल. आता काल आपण किंवा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं पहिल्या इक्वेशननुसार पहिल्या वेरिएबलची किंमत काढा, दुसऱ्या इक्वेशननुसार दुसऱ्या वेरिएबलची किंमत काढा आणि तिसऱ्या वेरिएबलनुसार तिसऱ्या इक्वेशननुसार तिसऱ्या वेरिएबलची किंमत काढा. म्हणजे इथं आपण पाहिलं होतं x1 इज इक्वल टू आपलं इक्वेशन होतं काहीतरी b1 डिवाइड बाय a11. पाठीमागचं लेक्चर पुन्हा एकदा व्यवस्थित पहा. सिमिलरली मायनस हिअर इज काहीतरी होतं a12 डिवाइड बाय a11 इंटू x2 होतं, मायनस a13 डिवाइड बाय a11 इंटू x3 होतं. हे इक्वेशन नंबर 4 होतं. सिमिलरली इक्वेशन नंबर 5 होतं पहा, x2 इज इक्वल टू yes b2 डिवाइड बाय a22 मायनस a21 डिवाइड बाय a22 इंटू x1 मायनस a23 डिवाइड बाय a22 इंटू
x3 हे इक्वेशन नंबर 5 होतं. सिमिलरली इक्वेशन नंबर 6 काय होतं, याच्यामध्ये आपण x3 ची किंमत काढत होतो. x3 इज इक्वल टू व्हॉट इज दॅट, b3 डिवाइड बाय a33 मायनस a31 डिवाइड बाय a33 इंटू x1 आणि मायनस a32 डिवाइड बाय a33 इंटू x2. ओके, हे इक्वेशन नंबर 5 होतं. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 नुसार पहिला आपण इक्वेशन डिराइव्ह केलं, इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 2 नुसार आपण इक्वेशन नंबर 5 डिराइव्ह केलं आणि इक्वेशन नंबर 3 नुसार आपण इक्वेशन नंबर 6 डिराइव्ह केलंय. ठीक आहे. इक्वेशन नंबर 6 आपण डिराइव्ह केलं होतं. ओके, नाउ आता याच्यानुसार एक्सप्लेन करतो पहा. मॉड ऑफ aij डिवाइड बाय aii याचा अर्थ काय होतो, तर डेफिनेटली मॉड ऑफ aij डिवाइड बाय aii, समजा मी i इज इक्वल टू 1 टाकलं. ठीक आहे, समजा मी i इज इक्वल टू 1 टाकलं आणि j ची किंमत 2 आणि 3 पुटअप केली. इफ आय पुट i इज इक्वल टू 1 and if I put the value of j as equal to 2 and 3 and if I take the summation, जर मी सम घेतली तर काय होईल ते mod of a1 2 i ची किंमत 1 टाकतोय, j ची किंमत 2 टाकतोय डिवाइड बाय a11 प्लस mod of i ची किंमत 1, j ची किंमत आता 3 टाकतोय, a13 डिवाइड बाय a11 दॅट इज अ लेस दॅन 1 होईल. ठीक आहे. सिमिलरली जर मी i ची किंमत इथे बदलली, म्हणजेच i ची किंमत टाकली मी आता इथं 2 सपोज आणि j ची किंमत मी टाकली 1 and 3 आणि ही सम जर मी रन केली तर काय मिळेल, मॉड ऑफ i ची किंमत 2 टाकतोय म्हणजे a2, j ची किंमत 1 टाकतोय, a21 डिवाइड बाय a22 प्लस मॉड ऑफ a23 डिवाइड बाय a22 इज लेस दॅन 1 असेल. सिमिलरली इफ आय पुट i इज इक्वल टू 3 and if I put the values of j is equal to 1 and 2, समजा मी i ची व्हॅल्यू 3 टाकली आणि j ची व्हॅल्यू 1 आणि 2 टाकली आणि ती सम जर मी रन केली तर काय मिळेल, तर मॉड ऑफ i ची किंमत 3, a31 डिवाइड बाय a33 प्लस मॉड ऑफ a32 डिवाइड बाय a33 इज लेस दॅन 1 होईल. ठीक आहे, लक्षात येतंय. म्हणजेच ही सम आपण रन केली तर आपल्याला हे मिळतंय पहा. नाउ ऑब्झर्व इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 मध्ये काय दिसतंय, तर मॉड ऑफ a12 डिवाइड बाय a11 म्हणजे x2 चा कोएफिशियंट जो मॉडिफाय आपण केलेला आहे त्याला समजा मी मॉड टाकला, प्लस a13 डिवाइड बाय a11 ला जर मॉड टाकला म्हणजे x3 चा कोएफिशियंट, म्हणजेच a12 डिवाइड बाय a11 प्लस a13 डिवाइड बाय a11 चा मॉड दॅट मस्ट बी लेस दॅन 1, म्हणजे आपल्याला ही पहिली कंडिशन मिळाली. ओके. सिमिलरली इक्वेशन नंबर 5 नुसार समजा मी याला मॉड टाकला म्हणजे काय होईल पहा, मॉड ऑफ a21 डिवाइड बाय a22 इथे आहे. ठीक आहे, प्लस मॉड ऑफ a23 डिवाइड बाय a22 इथे आहे, दॅट मस्ट बी लेस दॅन 1. सिमिलरली फ्रॉम द थर्ड इक्वेशन आय विल गेट, याला समजा मी मॉड टाकला, मॉड ऑफ a31 डिवाइड बाय a33 इथे आहे पहा, प्लस मॉड ऑफ a32 डिवाइड बाय a33 इथे आहे पहा, दॅट इज लेस दॅन 1. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 नुसार ह्या ज्या काही समेशन ऑफ मॉड्युलस आहेत त्या लेस दॅन 1 असल्या पाहिजे. ठीक आहे. नाउ प्रत्येक टर्म आपण फोकस करूयात पहा. नाउ प्रत्येक टर्म मी फोकस करतो. स्ट्रॅटेजी, पायवटिंग स्ट्रॅटेजी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता पहिलं पहा, मॉड ऑफ a12 डिवाइड बाय a11 प्लस मॉड ऑफ a13 डिवाइड बाय a11 या दोघांची बेरीज लेस दॅन 1 कधी येईल, यस या दोघांची बेरीज लेस दॅन 1 कधी येईल, एनी आयडिया, एनी गेस? यस, सिंपल थिंग, mod of a12 divided by a11 plus mod of a13 divided by a11 ह्यांची किंमत किंवा ह्यांची बेरीज लेस दॅन 1 कधी येईल, जेव्हा हे दोन्हीही फ्रॅक्शन म्हणजेच mod of a12 divided by a11 आणि mod of a13 divided by a11 या दोघांचीही किंमत जेव्हा 1 पेक्षा कमी असेल तेव्हाच या दोघांची सम ही 1 पेक्षा कमी येईल. गेटिंग दिस? ओके, म्हणजे प्रत्येक मॉड्युलसच्या किमती या लेस दॅन 1 असल्या पाहिजेत. ओके, आता पहिला मॉड्युलस कन्सिडर करा, मॉड ऑफ a12 इथे लिहितो पहा, इथे लिहितो, यस मॉड ऑफ, इथे स्पेसिफाय करतो, इथे पहा मॉड ऑफ a12 डिवाइडेड बाय a11 प्लस मॉड ऑफ a13 डिवाइडेड बाय a11
दॅट इज लेस दॅन 1. ओके, पहिली जी कंडिशन आहे ती मी इथं साईडला जी कंडिशन लिहिली आहे ती इथं मी लिहिलेली आहे. ठीक आहे. नाऊ आता हे लेस दॅन 1 कधी येईल? हे लेस दॅन 1 कधी येईल? जेव्हा प्रत्येक फ्रॅक्शन म्हणजे जेव्हा a21 डिवाइड बाय a11, ठीक आहे, जेव्हा a12 डिवाइड बाय a11 आणि a13 डिवाइड बाय a11 हे दोन्ही फ्रॅक्शन जेव्हा लेस दॅन 1 असतील तेव्हाच या दोघांची सम ही लेस दॅन 1 असेल. ठीक आहे. नाउ फोकस ऑन ईच टर्म. आता ही जी सम आहे a12 डिवाइड बाय a11 ही जी संख्या आहे ती संख्या लेस दॅन 1 कधी येईल? आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शन हा लेस दॅन 1 कधी असतो? कधी असतो? येस, फ्रॅक्शन लेस दॅन 1 कधी येतो? फ्रॅक्शन लेस दॅन 1 येण्यासाठी व्हॉट इज रिलेशन बिटवीन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर? जर येस करेक्ट, जर छेद डिनॉमिनेटर जर मोठा असेल आणि न्यूमरेटर जर लहान असेल तर आणि तरच फ्रॅक्शन लेस दॅन 1 येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज इथं मी लिहितो पहा साईडला, समजा इथे 5 आहे आणि इथे 10 आहे, तर हा जर भागाकार केला तर किती येईल? 0.5 विच इज लेस दॅन 1 असेल. ठीक आहे. म्हणजे जेव्हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा लहान असेल तेव्हाच हा न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर हा फ्रॅक्शन लेस दॅन 1 येणार आहे. ठीक आहे. डिनॉमिनेटर मोठा असला पाहिजे. जर डिनॉमिनेटर मोठा असला पाहिजे म्हणजे काय? हिअर a11 मस्ट बी ग्रेटर दॅन a12. लक्षात येत आहे? सिमिलरली हा जो दुसरा फ्रॅक्शन आहे a13 डिवाइड बाय a11 हा फ्रॅक्शन हा भागाकार लेस दॅन 1 येण्यासाठी काय असलं पाहिजे? न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा लहान असला पाहिजे. याचाच अर्थ डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा मोठा असला पाहिजे. अँड लक्षात येतंय का? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? a11 दॅट मस्ट बी ग्रेटर दॅन a13 असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे डिनॉमिनेटर जर मोठा असेल तरच डिनॉमिनेटर जर मोठा असेल आणि न्यूमरेटर जर लहान असेल तरच फ्रॅक्शन हा लेस दॅन 1 येईल. ठीक आहे. दॅट इम्प्लाइज. आता याचा अर्थ काय? a11 आणि a11 ग्रेटर दॅन a12 आणि a11 ग्रेटर दॅन a13 याचा अर्थ काय? तर a11 दॅट मस्ट बी ग्रेटर दॅन a12 अँड a13. लक्षात आहे? म्हणजे a11 ची किंमत ही a12 पेक्षा आणि a13 पेक्षा मोठी असली पाहिजे. लक्षात आहे? सिमिलरली जर मी सेकंड सम लक्षात घेतली पहा, म्हणजे सेकंड सम काय आपली? मॉड ऑफ, येस, मॉड ऑफ a21. प्रॅक्टिकली जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा ते अतिशय सोपं आहे. पहा कसं चेक करायचं ते अतिशय सोपं आहे. ते मी त्यावेळेस सांगणारच आहे. फक्त इथं थेरॉटिकल डिस्कशन्स आहेत ते फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. प्लस मॉड ऑफ सेकंड कंडिशन, मी इथे जी सेकंड कंडिशन आहे ते सेकंड कंडिशन घेतोय बघा साईडला, प्लस मॉड ऑफ a23 डिवाइड बाय a33 दॅट मस्ट बी लेस दॅन 1 असलं पाहिजे. ओके. आता ही सम लेस दॅन 1 कसं येईल? कधी येईल? मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा हे दोन्हीही फ्रॅक्शन्स लेस दॅन 1 येतील तेव्हाच ही सम लेस दॅन 1 येईल. ठीक आहे. नाऊ हा पहिला फ्रॅक्शन लेस दॅन 1 येण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय झालं पाहिजे? डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा मोठा असला पाहिजे. दिस इज पॉसिबल ओनली व्हेन दिस a22 दॅट इज अ डिनॉमिनेटर दॅट मस्ट बी ग्रेटर दॅन न्यूमरेटर दॅट इज अ a21 ॲज वेल ॲज हा फ्रॅक्शन जो आहे तो लेस दॅन 1 येण्यासाठी सुद्धा काय झालं पाहिजे? जो न्यूमरेटर आहे a23 हा नक्कीच येस डिनॉमिनेटर पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजेच डिनॉमिनेटर जो आहे a22, सॉरी हियर इज a22, जो डिनॉमिनेटर आहे दॅट इज a22 हा डिनॉमिनेटर a22 हा नक्कीच न्यूमरेटर पेक्षा म्हणजेच a23 पेक्षा मोठा असला पाहिजे. गेटिंग दिस? नाउ या दोन्हीचं जर मी कॉम्बिनेशन जर केलं तर a22 हा a21 आणि a23 दोन्ही पेक्षा मोठा असला पाहिजे. दॅट इम्प्लाइज a22 that must be greater than both a21 and a23. ठीक आहे. म्हणजे a22 हा a21 आणि a23 दोन्ही पेक्षा मोठा असला पाहिजे. सिमिलरली फ्रॉम दी थर्ड कंडिशन, तिसरी कंडिशन आपली काय? मी अंडरलाईन करतोय पहा इथे. तिसरी कंडिशन सेपरेट मी इथे घेतोय. काय होती कंडिशन ती? मॉड ऑफ a31 डिवाइड बाय a33. एक्झाम्पल सोडवताना आपण एक ट्रिक वापरणार आहोत. ती ट्रिक मी त्यावेळेस सांगेल. आता थेरॉटिकल डिस्कशन आपण करतोय त्यामुळे थोडेसे सिम्बॉल्स असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाटण्याचे चान्सेस आहेत. ट्राय टू अंडरस्टँड. मॉड ऑफ a32 डिवाइड बाय a33 दॅट मस्ट बी अगेन लेस दॅन 1 असलं पाहिजे. ठीक आहे. आता हे लेस दॅन 1 कधी येईल? मगाशी सांगितल्याप्रमाणे येस सेम पॅटर्न. हे लेस दॅन 1 कधी येईल? जेव्हा हे दोन्ही फ्रॅक्शन लेस दॅन 1 असतील तेव्हा. आता हा पहिला फ्रॅक्शन लेस दॅन 1 कधी येईल?
ॲज युजल जेव्हा डिनॉमिनेटर हा न्युमरेटर पेक्षा मोठा असेल त्यावेळेस. म्हणजेच दिस इज पॉसिबल ओनली व्हेन द डिनॉमिनेटर a33 that must be greater than a31. Similarly, for this fraction must be less than 1 if and only the denominator, that is a a33, that must be greater than the numerator, that is a a32. If I combine these two conditions, what does that condition says us? That a33, the value of a33, that must be greater than a31 and a32. That is a33 is greater than a31 and a32. लक्षात येत आहे, a33 ची किंमत ही a31 आणि a32 पेक्षा मोठी असली पाहिजे. नाउ फोकस आवर इक्वेशन्स फोकस करा. व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? येस, a11 मस्ट बी ग्रेटर दॅन a12 अँड a13. इथंच लिहितो पहा. पाठीमागचं लेक्चर व्यवस्थित बघा, त्याच्यानंतर आयडिया तुम्हाला डेफिनेटली क्लिअर समजेल. पहिलं इक्वेशन माझं काय होतं? yes, a11 x1 plus a12 x2 plus a13 x3 is equal to b1. हे आपलं पहिलं इक्वेशन होतं. त्याच्यानुसार आपण इक्वेशन नंबर 4 मांडलं होतं. ठीक आहे. आता a11 इज ग्रेटर दॅन a12 अँड a13. याचा अर्थ काय? पहिलं इक्वेशन तुमचं असं असलं पाहिजे की ज्या इक्वेशन मध्ये पहिल्या व्हेरिएबल x1 चा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मध्ये असणाऱ्या x2 आणि x3 च्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. लक्षात येतंय? दॅट आय हॅव टू से a11 इज ग्रेटर दॅन a12 अँड a13. व्हॉट डज दिस मीन्स? पहिलं इक्वेशन तुमचं असंच असलं पाहिजे की ज्या इक्वेशन मधला पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंट्स पेक्षा मोठा असला पाहिजे. लक्षात येतंय? नाउ ही सेकंड कंडिशन आहे. काय? a22 इज ग्रेटर दॅन a21 अँड a23. रिकॉल आवर इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड काय होतं रे? येस, व्हॉट इज दॅट? a21 x1 प्लस a22 x2 प्लस a23 into x3 is equal to b2. हे आपलं इक्वेशन नंबर सेकंड होतं. लक्षात आहे? आता अकॉर्डिंग टू दिस कंडिशन, या कंडिशन नुसार a22 हा a21 आणि a23 पेक्षा मोठा असला पाहिजे. व्हॉट इज a22? a22 इज नथिंग बट द कोएफिशियंट ऑफ x2. कोएफिशियंट ऑफ x2 आहे a22. a22 हा a21 आणि a23 पेक्षा मोठा असला पाहिजे. याचा अर्थ काय? दुसरं इक्वेशन तुमचं असं असेल की ज्या इक्वेशन मधला दुसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. गेटिंग दिस? आता समजतंय? लक्षात येतंय? ओके. सिमिलरली फ्रॉम द थर्ड कंडिशन नुसार काय डिराइव्ह करता येईल? येस, थर्ड कंडिशन नुसार आपण डिराइव्ह केले. पहा, व्हॉट इज दॅट कंडिशन? a33 मस्ट बी ग्रेटर दॅन a31 अँड a32. म्हणजेच a33 ची किंमत ही a31 आणि a32 पेक्षा मोठी असली पाहिजे. आपलं तिसरं इक्वेशन काय होतं? रिकॉल करा. व्हॉट इज दॅट इक्वेशन? येस, रिकॉल दॅट a31 x1 प्लस a32 x2 प्लस a33 x3 इज इक्वल टू b3. हे आपलं तिसरं इक्वेशन होतं. फोकस ऑन दिस इक्वेशन. a33 ची किंमत, व्हॉट इज a33? कोएफिशियंट ऑफ x3 इज a33. a33 ची किंमत a31 आणि a32 पेक्षा मोठी असली पाहिजे. म्हणजेच काय? तिसरं इक्वेशन आपलं असं असेल की ज्या इक्वेशन मधला तिसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. लक्षात येतंय? म्हणजेच जर पहिलं इक्वेशन आपलं असंच घेणार की ज्या इक्वेशन मधल्या पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबलच्या कोएफिशियंट्स पेक्षा मोठा असला पाहिजे. दुसरं इक्वेशन आपलं असंच घेणार की ज्या इक्वेशन मध्ये दुसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबलच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. आणि तिसरं इक्वेशन हे आपलं तेच असेल की ज्या इक्वेशन मध्ये तिसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबल्सच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. जर असं नसेल तर वी हॅव टू रीअरेंज, वी हॅव टू रिशफल
द इक्वेशन्स सो दॅट द गिवन कंडिशन इज सॅटिस्फाईड. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स जर ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय व्हायच्या असतील, म्हणजे जर आता मी डिस्कस केलेली कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर हे सॅटिस्फाय होणार आहे. ठीक आहे, आता रेड पेन मी क्लिक करतो बा, हे सॅटिस्फाय होणार आहे. जर हे सॅटिस्फाय झालं तर डेफिनेटली हे सॅटिस्फाय होणार आहे, आणि जर हे सॅटिस्फाय झालं तर आणि तरच हे सॅटिस्फाय होणार आहे. डबल क्लिक करतोय बघा, ते सॅटिस्फाय झालं तर आणि तरच डबल क्लिक केलेलं मॉड समेशनचा मॉड हा सॅटिस्फाय होणार आहे. ठीक आहे, आणि जर हे सॅटिस्फाय केलं तरच आपली जी नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन आहे, म्हणजे कोणती, मॉड ऑफ AIJ डिवाइड बाय AII इज लेस दॅन 1 ही सॅटिस्फाय होणार आहे. आणि जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आणि तरच जॅकोबीज मेथडने किंवा गॉस सिडेल इटरेटिव्ह मेथडने आपल्याला कमीत कमी नंबर ऑफ इटरेशन्स मध्ये करेक्ट सोल्युशन येणार आहे. लक्षात येतंय. नाऊ एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया अजून डिटेल समजेल. म्हणजे जनरली काय बघणार, ही कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही बघण्याची गरज नाही. फक्त काय करणार, इक्वेशनचा क्रम ठरवणार. इक्वेशनचा क्रम ठरवण्यासाठी काय करणार, येस, पहिल्या इक्वेशन मध्ये x1 चा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 पेक्षा मोठा पाहिजे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये x2 चा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 पेक्षा मोठा पाहिजे. आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये तिसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 पेक्षा मोठा असला पाहिजे. जर तसं नसेल तर वी हॅव टू रिअरेंज, वी हॅव टू रिशफल द इक्वेशन सो दॅट द गिवन कंडिशन इज satisfied. This particular condition is known as a pivoting strategy. आता याला pivoting strategy का म्हणलंय, तर हिअर ज्या एलिमेंटने आपण डिवाइड करतोय, कोणकोणत्या एलिमेंटने डिवाइड करतोय आपण, A11, सिमिलरली A22 अँड सिमिलरली A33. ठीक आहे, या एलिमेंटने आपण डिवाइड करतोय. ज्या एलिमेंटने आपण डिवाइड करत आहोत त्या एलिमेंटला म्हणायचं पायवोट एलिमेंट. That elements are called as a pivot elements. That is A11, A22 and A33 ह्याने आपण डिवाइड करतोय, म्हणून त्या एलिमेंटला पायवोट एलिमेंट्स असं म्हणायचं. आणि पायवोटिंग स्ट्रॅटेजी काय सांगते, तर प्रत्येक एक्झाम्पल सोडवत असताना पायवोट एलिमेंट्स मस्ट बी ग्रेटर दॅन the coefficients of remaining variables in this same equation. ठीक आहे, प्रत्येक इक्वेशन मधला पायवोट एलिमेंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर 2 व्हेरिएबलच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. तर तसं नसेल तर वी हॅव टू रिशफल द इक्वेशन्स, वी हॅव टू रिअरेंज द इक्वेशन्स सो दॅट द पायवोटिंग स्ट्रॅटेजी इज सॅटिस्फाईड. लक्षात येते. ओके, एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया अजून डिटेल समजेल. ओके, दिस इज द पायवोटिंग स्ट्रॅटेजी. Question may be asked, that is write a brief note on pivoting strategy. असा 4 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही आपण आता जे डिस्कस केलं ते सगळं लिहू शकता, किंवा ऑब्जेक्टिव्ह साठी सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. एक्झाम्पल सोडवत असताना आपण एक ट्रिक वापरणार आहोत. त्या ट्रिकनुसार जर आपण गेलो तर डेफिनेटली ह्या कंडिशन ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय होतच असतात. नो नीड टू व्हेरिफाय इट अगेन. ओके, पुन्हा व्हेरिफाय करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, दॅट इज we rearrange the equation so that the above condition is satisfied. If this is not the case, then we rearrange the equation so that the above condition is satisfied. हे आता आपण डिस्कस केलेले लिहूयात. yes, the coefficient of, we rearrange the equation so that the pivoting strategy is satisfied. That is प्रत्येक इक्वेशन मधला पायवोटिंग एलिमेंट हा त्या इक्वेशन मधल्या इतर 2 पेक्षा मोठा असला पाहिजे. ओके, एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया डिटेल समजेल. एक्झाम्पल बघूयात. व्हेरी सिंपल थिंग, पायवोटिंग स्ट्रॅटेजी इज व्हेरी सिंपल कन्सेप्ट. समजा एखादा मी एक एक्झाम्पल बघतो बा, एक्झाम्पल लिहितो. समजा असं असेल, एक एक्झाम्पल कन्सिडर करतो. सपोज इक्वेशन्स आर गिवन लाईक दिस, 20x प्लस 12y प्लस 9z इज इक्वल टू काहीतरी 120 आहे सपोज. सिमिलरली दुसरं इक्वेशन काहीतरी दिलंय, दॅट इज 9x किंवा yes 9x plus 30y plus 30y, okay, plus 42z is equal to काहीतरी 90. हे इक्वेशन एक दिलंय. आणि तिसरं इक्वेशन काहीतरी दिलंय, सपोज x plus 10 times y plus 5 times z इज इक्वल टू काहीतरी दिले, सपोज 45. ओके, आणि समजा आपल्याला ही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स गॉस सिडेल मेथडने किंवा जॅकोबीज मेथडने आपल्याला सोडवायचे आहे. सोडवायचं असेल तर आपल्याला माहिती आहे अल्गोरिदम काय आपण लास्ट टाइम डिस्कस केलेला आहे.
पहिल्या इक्वेशननुसार पहिल्या व्हेरिएबलची किंमत, दुसऱ्यानुसार दुसऱ्याची आणि तिसऱ्यानुसार तिसऱ्याची. जेव्हा आपण पहिल्यानुसार पहिल्याची आणि दुसऱ्यानुसार दुसऱ्याची आणि तिसऱ्यानुसार तिसऱ्याची किंमत काढायची असं म्हणतो, तेव्हा पहिलं इक्वेशन कोणतं घ्यायचं, दुसरं इक्वेशन कोणतं घ्यायचं आणि तिसरं इक्वेशन कोणतं घ्यायचं यांच्या क्रमाला प्राधान्य आहे. ओके, कोणतं घ्यायचं हे आपण पायवोटिंग स्ट्रॅटेजीनुसार ठरवणार. ती पायवोटिंग स्ट्रॅटेजी काय आहे ते मगाशी आपण डिस्कस केली. ओके, पहिलं इक्वेशन तुमचं असंच असेल की ज्या इक्वेशन मधल्या पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा इतर दोन पेक्षा मोठा असला पाहिजे. नाउ ऑब्झर्व द फर्स्ट इक्वेशन. व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? यस, पहिलं इक्वेशन ऑब्झर्व करा बरं. काय पहिल्या इक्वेशन मधला पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट म्हणजे एक्सचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन म्हणजेच वाय आणि झेडच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा आहे. म्हणजे पहिल्या इक्वेशनचा क्रम बदलण्याची आवश्यकता नाही. ओके, ॲज इट इज. लक्षात येते. दुसरं इक्वेशन तुमचं असंच असलं पाहिजे की ज्या इक्वेशन मध्ये दुसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबलच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. नाउ व्हॉट इज द ऑब्झर्वेशन अबाउट दिस सेकंड इक्वेशन? येस, दुसऱ्याचा कोएफिशियंट त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन पेक्षा मोठा असला पाहिजे. दुसरा व्हेरिएबल आपला वाय आहे. वायचा कोएफिशियंट 30 आहे. तो इतर दोन म्हणजे एक्सच्या आणि झेडच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा आहे का? एक्सचा कोएफिशियंट 9 आहे, झेडचा कोएफिशियंट 42 आहे आणि 30 हा 9 पेक्षा मोठा आहे. डझंट मॅटर, मात्र 42 पेक्षा मोठा नाही. म्हणजे हे दुसरं इक्वेशन घेऊन आपल्याला चालणार नाहीये. ठीक आहे, या इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करावं. यात काय दिसतंय पहा, एक्स प्लस 10y प्लस 5z. इथे वायचा कोएफिशियंट म्हणजे दुसरा व्हेरिएबल आपला वाय आहे, वायचा कोएफिशियंट आहे 10. तो त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबलच्या कोएफिशियंट पेक्षा म्हणजेच एक्स आणि झेड च्या कोएफिशियंट पेक्षा मोठा आहे. देअरफॉर वी हॅव टू टेक दॅट थर्ड इक्वेशन ॲज अ इक्वेशन नंबर सेकंड. व्हॉट अबाउट दिस इक्वेशन? याच्यामध्ये काय ऑब्झर्वेशन आहे? झेडचा कोएफिशियंट आहे 42, तिसरं व्हेरिएबल आपलं झेड आहे आणि झेडचा कोएफिशियंट आहे 42 आणि ह्या 42 ही किंमत किंवा झेडचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबलच्या किमतीपेक्षा म्हणजे 9 आणि 30 पेक्षा मोठा आहे. देअरफॉर आय हॅव टू टेक दॅट इक्वेशन ॲज अ इक्वेशन नंबर 3. लक्षात येते. म्हणजे दिलेला क्रम आपल्याला चेंज करावा लागेल. वी हॅव टू रिअरेंज, वी हॅव टू रिशफल द इक्वेशन सो दॅट द पायवोटिंग स्ट्रॅटेजी इज सॅटिस्फाईड. आता असं केलं तर काय होईल बघूया. 20x प्लस 12y प्लस 9z इज इक्वल टू 120. ठीक आहे, फ्रॉम दिस याच्यानुसार आपला इंटरेस्ट असतो एक्स मध्ये. एक्सची किंमत डायरेक्ट काढतो. एक्स इज इक्वल टू व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? 120 डिवाइड बाय 20 डायरेक्ट लिहितो. मायनस 12y गोज देअर बिकम्स मायनस 12 डिवाइड बाय 20 इंटू वाय आणि मायनस 9 डिवाइड बाय 20 इंटू झेड. हे आपलं इक्वेशन नंबर 4 असणार आहे. ठीक आहे, सिमिलरली इक्वेशन नंबर 2 इम्प्लाइज. इक्वेशन नंबर 2 आपलं कोणतं आहे? येस, इक्वेशन नंबर 2. व्हॉट इज दॅट इक्वेशन नंबर 2? इक्वेशन नंबर 2 इम्प्लाइज. इक्वेशन नंबर 2 कोणतं घेणार आहे आपण? एक्स प्लस 10y प्लस 5z इज इक्वल टू 45. हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे. ओके, देअरफॉर इक्वेशन नंबर 2 इम्प्लाइज. इक्वेशन नंबर 2 नुसार व्हॉट इज ऑब्झर्वेशन? इक्वेशन नंबर 2 नुसार आपण दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढत असतो. म्हणजे 10y इज इक्वल टू 45 मायनस एक्स मायनस 5z होणार. त्याच्यानुसार डायरेक्ट आपण y ची किंमत मांडतो. पहा, y इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? y इज इक्वल टू 45 डिवाइड बाय 10. लक्षात येते. मायनस 1 divided by 10 into x plus 5z goes there becomes minus 5z and dividing both the side by 10 that gives minus 5 by 10 into z. हे इक्वेशन नंबर आपलं 5 असणार आहे. लक्षात येते. सिमिलरली इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 कोणते आपलं? यस, इक्वेशन नंबर 3 जे इक्वेशन नंबर 2 होतं ते आता इक्वेशन नंबर 3 झालंय. व्हॉट इज दॅट? इक्वेशन नंबर 3. येस, 9x प्लस 30y 9x प्लस 30y प्लस 42z इज इक्वल टू 90. हे आपलं इक्वेशन नंबर 3 आहे. देअरफॉर इक्वेशन नंबर 3 इम्प्लाइज. इक्वेशन नंबर 3 नुसार काय होईल बघा बरं. पहिलं गणित आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतोय पहा. त्याच्यानंतर आपण बाय ऑब्झर्वेशन ठरवणार आहोत. तिसऱ्या इक्वेशन नुसार आपण तिसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढणार आहोत म्हणजे z ची किंमत काढणार आहोत. 42z इक्वल टू 90 मायनस 9x मायनस 30y आणि पुढच्या स्टेपला आपण दोन्ही बाजूला 42 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला z ची किंमत मिळेल. दॅट इज z इज इक्वल टू 90 डिवाइड बाय 42 मायनस 9 डिवाइड बाय 42 इंटू एक्स आणि मायनस 30 डिवाइड बाय 42 इंटू वाय असेल. हे इक्वेशन नंबर 6 असेल. नाउ व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? ही कंडिशन सॅटिस्फाय होते का बघा. येस,
क्रम आपण बदललाय पहा. आपण मॉड घेतला. मॉड कशात घ्यायचा तुम्हाला माहिती आहे. मॉड ऑफ 12 डिवाइड बाय 20 प्लस मॉड ऑफ 9 डिवाइड बाय 20. या मॉड्युलस लेस दॅन 1 आहे का? क्लिअरली दिसतंय पहा. न्यूमरेटर हा लहान आहे, डिनॉमिनेटर हा मोठा आहे, म्हणजे हा फ्रॅक्शन लेस दॅन 1 असेल. इथं सुद्धा न्यूमरेटर 9 आहे, लहान आहे, डिनॉमिनेटर मोठा आहे 20 आहे, म्हणजे हा फ्रॅक्शन सुद्धा लेस दॅन 1 असेल. दोन लेस दॅन 1 असणाऱ्या संख्यांची बेरीज नक्कीच लेस दॅन 1 असणार आहे. सिमिलरली ऑब्झर्व इक्वेशन नंबर 5. मॉड ऑफ 1/10 प्लस मॉड ऑफ 5/10. इथं पण काय दिसतोय? डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा मोठा दिसतोय, म्हणजे नक्कीच प्रत्येक फ्रॅक्शन हा लेस दॅन 1 आहे. त्यामुळे दोन्ही फ्रॅक्शनची जर आपण सम केली तर ती सम सुद्धा लेस दॅन 1 येणार आहे. सिमिलरली ऑब्झर्व दी इक्वेशन नंबर 6. इक्वेशन नंबर 6 ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये पण काय दिसतंय? मॉड ऑफ 9 डिवाइड बाय 42 प्लस मॉड ऑफ 30 डिवाइड बाय 42. Clearly we observe that denominator is greater than numerator in each fraction, therefore that each fraction is again less than 1. Okay, म्हणजे जनरली आपण असं बोलू शकतो, summation of mod of aij divided by aii is less than 1 for all the values of I and j. Therefore our necessary and sufficient condition is satisfied. आणि एकदा का नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन सॅटिस्फाय झाली तर डेफिनेटली जॅकोबीज इटरेटिव्ह मेथडने किंवा गॉस सिडेल इटरेटिव्ह मेथडने आपण करेक्ट ट्रॅकला जाणार आहोत, म्हणजेच नंबर ऑफ इटरेशन्स आपल्याला कमी लागणार आहे. जर का आपण पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होते किंवा नाही चेक नाही केलं तर मात्र जॅकोबीज मेथडने जे काही इटरेशन्स लागणार आहेत ते नक्कीच जास्त लागतील. शिवाय जॅकोबीज मेथडने आपण करेक्ट सोल्युशनला पोहोचूच शकेल का नाही हे सुद्धा सांगता येणार नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होते किंवा नाही ते चेक केलं पाहिजे. आणि ते चेक करण्यासाठी शॉर्टली काय सांगितलं मी, पहिलं इक्वेशन असंच ठेवा की ज्या इक्वेशन मधला पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबलच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. दुसरं इक्वेशन तुमचं असंच घ्या की ज्या इक्वेशन मधला दुसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन पेक्षा मोठा असलं पाहिजे. आणि तिसरं इक्वेशन तुमचं असंच असलं पाहिजे की ज्या इक्वेशन मधला तिसऱ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा त्याच इक्वेशन मधल्या इतर दोन व्हेरिएबलच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा असला पाहिजे. जर तसं नसेल तर काय करणार? वी हॅव टू रिअरेंज, वी हॅव टू रिशफल द इक्वेशन सो दॅट दी पायवोटिंग स्ट्रॅटेजी इज सॅटिस्फाईड. जर तसं नसेल तर आपण काय करणार? इक्वेशनचा क्रम बदलणार आणि इक्वेशनचा क्रम बदलून आपण पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय होते का नाही ते चेक करणार आणि त्याच्यानंतर आपण जॅकोबीज मेथड अप्लाय करणार आहोत. असं जर केलं तर नक्कीच आपण करेक्ट सोल्युशनकडे जाणार आहोत. जर पायवोटिंग स्ट्रॅटेजी सॅटिस्फाय नाही झाली तर नो डाऊट इटरेशनची संख्या पण जास्त लागेल, शिवाय करेक्ट सोल्युशन मिळणार नाही. गेटिंग दिस? ओके. आता थोडंसं सिम्बॉलिकल आहे त्याच्यामुळे डेफिनेटली थोडंसं अवघड वाटेल, काय चाललंय काय नाही ते डेफिनेटली कधी कधी समजणार नाही. पण जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा आत्ता जसं मी सोप्या भाषेत सांगितलं त्याचा वापर आपण करणार आहोत, विच इज अ क्वाईट सिम्पल. गेटिंग दिस? ओके. सो इन दिस लेक्चर we discussed about the pivoting strategy, that is how the order of the equations are decided according to the pivoting strategy so that the Gauss-Seidel method as well as Jacobi's method converges to the root. Okay, आपल्या या लेक्चरमध्ये आपण पायवोटिंग स्ट्रॅटेजी काय आहे ती बघितलेली आहे. ओके, which is very important article as for number of iterations of Jacobi's method as well as Gauss-Seidel method is a concern. Okay, so let's stop here.